नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नैना, रोहिणी आणि अनामिका तिघेही एकत्र आलेले आहेत आणि आता रोहिणी अनामिका आणि त्याचबरोबर नैना सोबत बोलत असते. तेव्हा आता रोहिणीकडून इकडे नैनाला कळतं की अनामिकानेच आपल्याला मदत केलेली होती आणि तो जो साप होता तो अनामिकानेच आणून दिलेला आहे हे सत्य आता नैनाला समजतं. मग आता इकडे रोहिणीचा प्रश्न असतो की मान्य मला राहुलने तुला या घरात आणलं, पण मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे की तू कशासाठी आलीस, तुझा काय फायदा होता, तू कशासाठी आलेले आहे, असे प्रश्न आता रोहिणी अनामिकाला विचारत असते. अनामिका आता काय उत्तर देणार आहे हे पाहण्यासाठी त्या दोघीही आतुर झालेल्या असतात. पण अनामिका मात्र तिचा पत्ता अजिबात खोलत नाही, कारण तिने सोहमला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेले आहे ही गोष्ट मात्र समोर येत नाही. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला झोपी गेलेली असते. अद्वैत तिची काळजी घेत असतो, तिच्या अंगावरती पांघरून घालत असतो आणि म्हणत असतो की मला कळत नाहीये की मी खरेची एवढी काळजी का घेतोय, म्हणजे याच्या मागं काय कारण आहे, कशामुळे मी तिची एवढी काळजी घेतोय, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तो मात्र कलाच्या शेजारी बसून असतो आणि तो परत बोलतो की मग खरंच खरेच्या जागी दुसरं कोण असतं तर मी एवढी काळजी घेतली असती का. म्हणजे अद्वैतला जाणीव होऊ लागलेली आहे की तो कलाच्या प्रेमात पडत चाललेला आहे आणि हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे आदेशजी सांगत असतात की आता खूप सुंदर असा पुढचा राऊंड आहे आणि हा शेवटचा राऊंड असणार आहे. त्यानंतर या स्पर्धेचे मानकरी कोण असणार आहेत ते ठरलं जाणार आहे, असं इकडे आदेशजी सांगत असतात. तेव्हा सगळेजण ऐकत असतात, सगळ्यांना उत्सुकता असते नक्की काय आहे. तर इकडे अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई, अशा प्रकारचा हा राऊंड असणार आहे हे जाहीर केलं जातं. आणि त्याचबरोबर आता काही चिठ्ठ्या असणार असतात, त्या चिठ्ठ्या ठेवल्या जाणार आहेत आणि त्यानंतर मग हा राऊंड सुरू होणार आहे. मग त्या चिठ्ठ्या लिहायच्या असतात, त्या चिठ्ठ्यांवरती कोडी लिहिलेली असतात आणि ते ठेवली जातात आणि त्यानंतर मग पुढे काय होणार, त्या चिठ्ठीपासून कसं जायचं आहे हे सगळं ठरवलं जातं. प्रत्येकाला एक बॉक्स दिला जातो आणि त्या बॉक्समध्ये जे साहित्य असतं त्याच्यामध्ये ते गिफ्ट ठेवलं जाणार असतं. तेव्हा रोहिणीनं आता जो प्लॅन केलेला असतो तो इथे सक्सेस होणार असतो. तर मला प्रश्न पडलाय की रोहिणीला आधीच कसं कळलेलं होतं की ते बॉक्स असणार आहे आणि त्या बॉक्समध्ये आपण तो साफ आहे तो आणून टाकायचा आहे, हे सगळं काय आहे, म्हणजे थोडंसं विचित्र वाटतंय. पण जे घडलेलं आहे ते आहे, जे दाखवलंय ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे, कारण जे सिरियलमध्ये घडतंय ते तर सांगणं भाग आहे. आता इकडे रोहिणी त्याचबरोबर रजनी सगळेजण असतात, सगळ्यांना आता तिथून बाहेर काढलं जातं आणि ज्या चिठ्ठ्या असतात त्या लपवायच्या असतात. आता चिठ्ठ्या लपवायच्या असतात, त्या कुठे लपवायच्या, काय करायचं हे सगळं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. नेमकं आता कलाचा जो बॉक्स असतो त्या बॉक्समध्ये जाऊन रोहिणी तिथे साप ठेवते. जो विषारी साप तिने आणलेला आहे तो साप त्या बॉक्समध्ये ती ठेवते आणि तिची कामगिरी सुरू झालेली असते. तो बॉक्स व्यवस्थित झाकून तिने ठेवलेला असतो. आता तो साप आहे तो किती वेळ त्या बॉक्समध्ये राहणार हाही मोठा प्रश्न असतो, परंतु रोहिणीनं जे काम केलेलं आहे ते आहे असं म्हणत आता आपण हे सोडून दिलं पाहिजे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं लपून छपून हे काम रोहिणीला करावं लागत असतं, कारण तिने जे काय कामगिरी केलेली असते ती एवढी सुंदर असते, त्यामुळं तिनं असलं काही कारस्थान करताना सुद्धा आता लपूनच करावं लागत असतं कलाच्या विरोधात. तिला कलाला कायमचं उद्ध्वस्त करायचं आहे, कायमचं संपवायचं आहे आणि त्यासाठी हे सगळं कारस्थान तिचं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की रोहिणी हे सगळं करत असते आणि त्यासोबतच इकडे ती लपून आता पुन्हा बाहेर जाते, कारण त्या चिठ्ठ्या लपवायच्या होत्या, बॉक्स ठेवले जाणार असतात, त्यासाठी सगळे प्रेक्षक जे आहेत, स्पर्धक आहेत, त्यांना सगळ्यांना बाहेर पाठवलेलं असतं आणि त्याचमुळं हे सगळं तिथे सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सगळ्यांना बोलवलं जात आहे, सगळेजण आलेले आहेत आणि पुढच्या राऊंडला सुरुवात होणार असते. त्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या शोधायच्या आहेत, कुठे नक्की काय ठेवलेलं आहे, कशा पद्धतीने काय घडलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध चालू झालेला असतो. त्यासोबतच आता कला त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या ज्या सुना आहेत त्या शोधाशोध करू लागतात. कलाला पहिली चिठ्ठी सापडलेली असते, त्याच्यामध्ये कोडं घातलेलं असतं आणि त्यानंतर दुसऱ्या चिठ्ठीपर्यंत कला पोहोचणार असते. कला ती चिठ्ठी वाचत असते, कला विचार करत असते. अद्वैत म्हणतो तो काय झालं, खरे सापडलं ना, नक्की कळतंय ना काय आहे ते. इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो चल 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 लवकर चल, असं म्हणत अद्वैत कलाशी बोलत असतो, कलाला सांगत असतो आणि त्याच वेळी कलाला उत्तर सापडतं ते म्हणजेच
इकडे जे ताट आहे ते पूजेचं ताट, आणि कला आता त्या पूजेच्या ताटाकडे तिकडे धाव घेऊ लागते. त्याचबरोबर इकडे नैनाला चिठ्ठी मिळालेली असते. नैनाला काहीच कळत नसतं. नैना म्हणत असते काय आहे हे सगळं, आणि मग हे सगळं शोधत नैना आता शोध घेऊ लागते. नैनाला कळतच नाहीये, कारण नैना किती मूर्ख आहे ते आपल्याला माहितीच आहे. नैनाच्या डोक्यात काही तिच्या घुसत नाहीये. आणि इकडे कलाला कळतं की हे जे आहे ते म्हणजे पूजेचं ताट. कला आता बरोबर पूजेच्या ताटाच्या तिथे जाते. तिथं दुसरी चिठ्ठी तिला मिळते. दुसरी चिठ्ठी तिनं हातात घेतलेली असते. त्या चिठ्ठीमध्ये ती वाचत असते. म्हणजे त्या चिठ्ठीचा अर्थ असा असतो की तो म्हणजेच तहान लागली तर पिऊ शकतो, भूक लागली तर खाऊ शकतो, आणि थंडी असेल तर आपण पेटवूही शकतो, म्हणजे त्याची आगही करू शकतो, जाळूही शकतो. कलाला लक्षात येतं म्हणजे नारळ. कला आता नारळाच्या दिशेने जाते. तिथे गेल्यानंतर पुढची चिठ्ठी तिला सापडते. त्याच्यावरती लिहिलेलं असतं, कधी कागदापासून बनतो, कधी लाकडापासून बनतो, कधी जाळायला वापरतात तर कधी गिफ्ट द्यायला वापरतात. कलाच्या लक्षात येतं बॉक्स. आता कला बॉक्स शोधू लागते. आता बॉक्स कसा शोधायचा ही मोठी गोष्ट असते. कला मात्र शोध सुरू ठेवते. कला विचार करत असते की नाही, आपल्याला हे सगळं शोधावं लागणार आहे. अद्वैत त्याचबरोबर सगळेजण तिथं चीअर करत असतात. रोहिणी मात्र कुचक्या नजरेने पाहत असते. तिला फक्त एवढंच माहिती असतं की कला आज संपणार आहे. कला तू कितीही शोधाशोध कर, काही कर, पण आज तू उद्ध्वस्त होणार आहे हे मात्र नक्की आहे, हे रोहिणीने ठरवलेलं असतं. आणि फायनली कलाने इकडे सरोजला थंब करून सांगितलेलं असतं की हो, मला मिळालेलं आहे. आता कला बरोबर त्या बॉक्सच्या दिशेने जाते. त्या बॉक्समध्ये काय आहे ते शोधत असते. कलाचं लक्ष इकडे सरोजकडे त्याचबरोबर अद्वैतकडे असतं. त्यांच्या लक्षातही येत नाहीये की काय झालेलं आहे, आणि कलाच्या तोंडाला फेस येतो. कला अजून काय येत नाहीये म्हणून अद्वैत सरोज पाहू लागतात. कलाच्या तोंडाला फेस आलेला असतो आणि कला आता बेशुद्ध पडायला लागलेली असते. तेवढ्यात सरोज ओरडते, कला कला करून ती जोरात ओरडते. नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे अद्वैत आणि सरोज दोघंही धावत जातात, आणि त्यासोबतच इकडे सरोज धावत जाते. कला खाली कोसळणार असते तोपर्यंत सरोजने जाऊन तिला सावरलेलं असतं. कलाचा हात चोळत असतो अद्वैत, कारण आता कलाला अचानक काय झालंय, तिच्या तोंडाला फेस येत आहे. सरोजने तर पदराने तो फेस पुसलेला असतो. डॉक्टरांना बोलवा, नक्की काय होतंय, कारण अचानक तिथं काय घडलंय ही गोष्टच कळत नसते. म्हणून सगळेजण आता शोधाशोध करत असतात. तेव्हा अद्वैत पाहतो कलाच्या हाताला काहीतरी चावलेलं आहे. ही गोष्ट त्याच्या लक्षात येते, आणि मग मात्र अद्वैत आता धावत जातो आणि जिथे बॉक्स ठेवलेला आहे त्या ठिकाणी जातो. इकडे आयोजक जे आहेत ते फोन करत असतात. डॉक्टरांना बोलवलं जात असतं, परंतु अजूनपर्यंत डॉक्टर तिथं पोहोचलेले नसतात. ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत हे लक्षात येतं, कारण नक्की कलाला काय झाले हे समजणं गरजेचं होतं. आणि अद्वैतने जाऊन शोधाशोध केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की तिथे त्या बॉक्समध्ये साप आहे. तो जोरात ओरडतो, तो बॉक्स पॅक करतो आणि म्हणतो की लवकर हे बाहेर घेऊन जा. तोपर्यंत सरोजच्या लक्षात आलेलं आहे, त्यामुळं सरोजने फर्स्ट एड करायला सुरुवात केलेली असते. सरोजला माहिती असतं की लवकरात लवकर हिच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे. जर उपचार झाले नाही तर खूप अवघड होणार आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत स्वतः आता बाहेर पडतो, आणि त्याचबरोबर इकडे सरोज कलाला इकडे जागं ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा सरोज सुद्धा रडत असते. सरोज म्हणत असते की हे सगळं काय होतंय, कारण या सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. आदेशजी पाहत असतात नक्की काय झाले, कोणाला काहीच कळत नसतं, कारण कलाला तर साप चावलेला आहे. अचानक तिथे साप कुठून आला, त्या बॉक्समध्ये साप कुठून आला. डॉक्टर आलेले असतात, डॉक्टर बोलत असतात, आणि त्यासोबतच डॉक्टर मात्र इकडे विचारत असतात की आत्ता ते आउट ऑफ डेंजर आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात मग कलाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं असतं. मग डॉक्टर म्हणतात की तुम्ही फर्स्ट एड केलं ना, म्हणून हे सगळं पॉसिबल होऊ शकलंय. कोणी केलं फर्स्ट एड असं डॉक्टर विचारतात. तेव्हा आबा सांगतात की सरोजने केलं, ती माझी सून आहे, तिने केलेलं आहे हे फर्स्ट एड, हे सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे सरोजने फर्स्ट एड केलंय, आणि त्यामुळं कला आता या सगळ्यातून बरी झालेली असते. तिला अँटीव्हायरल तिथे इंजेक्शन दिलं जातं, आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी घडत असतात. अँटीव्हायरल इंजेक्शन दिल्यामुळं कला आता बरी झालेली असते. आणि त्याचबरोबर इकडे कलाला घेऊन आता अद्वैत त्याचबरोबर सरोज तिथे येतात. कला आता शुद्धीवर आलेली आहे.
कला म्हणते की जे काय झालं ते मला मान्य आहे, मला माफ करा आदेशजी, पण मला असं वाटतंय की तो जो राऊंड आहे तो मी पुन्हा खेळू इच्छिते, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा आदेशजी तिथं असतात. ते म्हणतात की नाही, कसे स्पर्धेच्या काही नियमांनुसार हा खेळ पुन्हा खेळता येणार नाही, असं ते बोलत असतात. त्यासोबतच इकडे कला म्हणत असते की आता काय करायचं. सरोज म्हणते की ठीक आहे, नको काळजी करूस, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत, हे बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे कला सरोज दोघीही एवढ्या छान खेळलेल्या असतात, एवढं सगळं छान पद्धतीने झालेलं होतं. तरीही आता या रोहिणी आणि नयनाच्या कारस्थानामुळे हे सगळं समोर आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आदेशजी आता बोलायला सुरुवात करतात. आदेशजी म्हणतात की एवढ्या सगळ्या स्पर्धेचे जे निकाल आहेत ते जाहीर केल्यानंतर एकच गोष्ट समोर येत आहे, आणि ती म्हणजे की या स्पर्धेमध्ये अव्वल गुण मिळवलेली जोडी आहे ती म्हणजे नयना आणि रोहिणी यांची. म्हणजे अर्धा गुण त्यांनी जास्त मिळवलेला आहे असं सांगितलं जात असतं. आता अर्धा गुण जास्त मिळवलाय म्हणजे काय, नक्की कशा पद्धतीने अर्धा गुण जास्त मिळवलाय हेही तेवढंच मोठं असतं. आणि मग अर्धा गुण जास्त मिळवलेला आहे म्हटलं की रोहिणी आणि नयनाला खूप आनंद होतो, कारण फायनली ही स्पर्धा आपण जिंकलेलो आहोत हे मात्र त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर ते दोघीही स्पर्धेचं बक्षीस घेण्यासाठी पुढे जात असतात. तेव्हा आदेशजी म्हणतात की थांबा थांबा, तुम्ही पुढे येऊ शकत नाही, कारण मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलेलं आहे की अर्धा गुण तुमच्या जोडीने जास्त जिंकलेला आहे. मी तुम्हाला हे नाही सांगितलं की तुम्ही ही स्पर्धा जिंकलेली आहे, असं इकडे आदेशजी सांगत असतात. आणि तेव्हा मात्र नयना आणि रोहिणी यांच्या तोंडावरती 12 वाजलेले असतात आणि ते सांगतात की या स्पर्धेमध्ये अव्वल जोडी जी आहे ठरलेली आहे, मानकरी आहे या स्पर्धेची, ती म्हणजे कला आणि सरोज चांदेकर. या दोघीजणी या स्पर्धेची मानकरी आहेत. त्यांनी त्यांचं बक्षीस घेण्यासाठी पुढे यावं. दोघींनाही सोन्याचे पैंजण दिले जातात. कला आणि सरोज या दोघींनाही हे मंगळागौर स्पर्धेचे बक्षीस असतं. खरं तर चांदेकरांच्या सुनासाठी एवढं अप्रूप असण्याची गरज नाही आहे, पण त्या दोघींच्या नात्यामधील जो गुंता आहे तो कमी झालेला असतो, तणाव कमी झालेला असतो. आणि त्याचबरोबर आबा म्हणालेले होते ते अगदी खरं आहे की त्यांच्या दोघींच्या नात्यामध्ये जो प्रॉब्लेम क्रिएट झालेला होतो तो सॉल्व्ह झालेला असतो. त्या दोघीजणी नात्याने एकत्र आलेल्या असतात. कारण जेव्हा कलाला साप चावला तेव्हा सुद्धा सरोज कासावीस झालेली, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. आणि मग आदेशजी दोघींना बुके देतात आणि दोघींचंही स्वागत करतात. फायनली सरोजने हा राऊंड जिंकलेला असतो आणि ही स्पर्धा पार पडलेली असते. सगळेजण खुश झालेले असतात, पण रोहिणी म्हणजे तिचे सगळेच डाव फेल होत जातात. तो साप चावला तोही डाव फेल झाला. त्याचबरोबर आत्तापर्यंत नयनाने जी काय कारस्थानं केलेली, अगदी तपकीर टाकलेली होती, त्याचबरोबर ग्लू लावून त्या सुपाला तांदूळ लावलेले होते, सगळं केलं होतं तिनं, कुठली गोष्ट सोडली नव्हती. आणि सगळ्या ह्याच्यामध्ये चिटिंग, सरोजला तोंडावर पाडण्याचं सुद्धा काम तिनं केलेलं होतं. पण आता मात्र सगळ्यांच्या समोर आलेलं असतं की या स्पर्धेची खरी मानकरी ठरलेली आहे ती म्हणजे कला आणि सरोज चांदेकर. या दोघींनी ही स्पर्धा जिंकलेली असते. तर आता अद्वैत कलाला घेऊन घरी येतो. तिला सावरत त्याने रूममध्ये आणलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे कलाला घेऊन तो आलेला असतो कलाच्या, आणि कलाचा जो पदर असतो तो पायात येत असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की थांब, खरे तो पदर ना खोचला पाहिजे. तेव्हा कला म्हणते अरे चांदेकर आता कितीच राहिले असं. तेव्हा अद्वैत म्हणतो की थांब. असं म्हणत अद्वैतने तो पदर जो आहे तो खोचायला घेतलेला असतो आणि स्वतःच्या हाताने कलाच्या कमरेला तो पदर खोचतो. तेव्हा मात्र कला पाहतच राहते. कलाच्या मनात अक्षरशः फुलपाखरू उडत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय चाललंय तुझं हे सगळं, अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे, व्यवस्थित काही करायचं नाही आहे, नुसता गडबड घोटाळा गोंधळ करायचा आहेस, असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता आराम करायचा आहे, अजिबात काही कामं करायची नाहीत. तेव्हा अद्वैतला कला म्हणते की अरे चांदेकर, मला सांग, एवढे सगळे दागिने, अशी साडी नेसून कोण आराम करतं का? त्याच्यापेक्षा शांत बसून राहिलेलं बरं, त्या आरामाला काही अर्थ पण नाही आहे, असं इकडे कला अद्वैतला सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत तिला म्हणत असतो मी करतो मदत तुला दागिने काढायला. तेव्हा कला अद्वैतकडे पाहते आणि म्हणते काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मी करतोय तुला मदत, असं त्याने स्पष्ट सांगितलेलं असतं. कला मात्र अद्वैतकडे पाहतच राहते. खरं तर अद्वैतकडून अशा कोणत्याच गोष्टीची अपेक्षा कलाने कधीच केलेली नव्हती. अद्वैत मात्र म्हणत असतो तुला माहिती आहे ना मी कोण आहे, मी परफेक्शनिस्ट आहे आणि हे काम मीच परफेक्ट करू शकतो, हेही तुला माहिती आहे. त्यामुळं गुपचूप बसायचं आहे इथं
आणि आता कामाला सुरुवात केली जाणार आहे असं सांगितलं जात असतं. आणि अद्वैतने आता कलाच्या अंगावरती असलेले जे दागिने आहेत ते काढायला सुरुवात केलेली असते. कला मात्र अद्वैतकडे पाहत असते, कारण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अद्वैत कलाशी खूप प्रेमाने वागत असतो. कलाला कधी वाटलंच नव्हतं की चांदेकर माझ्यासोबत एवढ्या प्रेमाने वागेल. या गोष्टीचा विचार कलाने कधीच केलेला नव्हता आणि आज खऱ्या अर्थाने अद्वैत तिच्याशी खूप प्रेमाने वागत असतो. खूप चांगल्या पद्धतीने तिला ट्रीट करत असतो, तिच्याशी बोलत असतो. तिच्या कानातले त्याचबरोबर हातातल्या बांगड्या जेव्हा काढत असतो तो अलगदपणे काढत असतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर दे इकडं, मी काढते ते, असं कला त्याला सांगू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय झालं. तेव्हा ती म्हणत असते की मला असं वाटतंय की हे जे काय आहे ना ते एवढ्या सावकाश काढायची गरज नाही आहे, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की तुला लागेल ना म्हणून सावकाश काढतोय, हे बोलणं सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत तिच्याशी बोलत असतो, तिला सांगत असतो आणि त्यासोबतच तिच्या कानातलेही काढत असतो. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं करणं गरजेचं आहे आणि मी तुझी काळजी घेतोय ना, त्यामुळं आता दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचा विचार करायचा नाही, असं अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की अद्वैतने तिच्या कानातले काढलेले असतात, त्याचबरोबर केसातला गजरा कलाने काढून ठेवलेला असतो. एक एक काम अद्वैत करत असतो आणि अगदी व्यवस्थितपणे तो करत असतो. त्याच्या मनात दुसऱ्या कोणत्याही भावना नसतात. तो फक्त आणि फक्त कलाशी प्रेमाने वागत असतो. त्याच्यामध्ये जो अद्वैत चांदेकर आपण इतके दिवस पाहिलेलं होतं, जो फक्त कलावरती चिडचिड करणारा, कला त्याला डोळ्यासमोरही नको असणारी, हा अद्वैत चांदेकर इथे कुठेतरी हरवलाय असं मात्र वाटत असतं. अद्वैत चांदेकरमध्ये झालेला बदल, तो कलाशी वागत असलेला, प्रेमाने वागत असलेला तो प्रसंग, हे सगळं जेव्हा समोर येतं ना तेव्हा खरंच असं वाटतं की अद्वैत आणि कलाची जोडी जी आहे ती मेड फॉर इच अदर आहे, अशा पद्धतीने त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे अद्वैत हा कलाला म्हणत असतो की थांब, आणि कलाची सगळी मदत करत असतो. आता तिच्या नाकामध्ये नथ असते, या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत कलाच्या जवळ आलेला असतो, कारण अद्वैत कलाच्या गळ्यातले जे नेकलेस आहे, हार आहे, तो काढत असतो. आणि कला त्यावेळेस आरशात पाहते. दोघंजणही खूप छान दिसत असतात एकत्र आलेले, हे सुद्धा कलाला तिथे पाहायला मिळतं. कला याच गोष्टींचा विचार करत असते. नक्की काय झालेलं आहे हे सगळं कला विचार करत असते. तिला मात्र कळत नाही की काय होतंय. आणि त्याचबरोबर ती मात्र खूपच अद्वैतमध्ये हरवून गेलेली असते. ती तर मागेच प्रेमात पडलेली आहे. अद्वैत प्रेमात पडलेला नव्हता, पण आता अद्वैतसुद्धा कलाच्या प्रेमात पडलेला असतो. म्हणून तर एवढं सगळं तो कलासाठी करत असतो. आणि त्यासोबतच कला अद्वैतकडे पाहते. तो किती निरागस आहे, किती प्रेमाने वागत आहे, त्याच्यामध्ये असलेला चांगुलपणा, या सगळ्या गोष्टी कलाला तिथे दिसत असतात. म्हणजे जर काही चांगलं झालं असेल, वाईटातून नेहमी चांगलं काय झालं हे बघावं म्हणतात, तर चांगली ही गोष्ट झालेली आहे की अद्वैत आणि कला यांच्या नात्यातलं प्रेम वाढत चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे त्यांचं जे नातं आहे ते बहरत आहे, ते नात्याची नवी सुरुवात करत आहेत. हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच इकडे अद्वैत कलाकडे पाहत असतो, कला अद्वैतकडे पाहत असते. खूप सुंदर असा त्यांचा जो रोमांस आहे, अलगदपणा आहे, नात्यातला हळवेपणा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अद्वैत ते सगळं साहित्य जे आहे, ते दागिने जे आहेत, ते सगळे कपाटात ठेवायला घेतो. आणि त्याचबरोबर तिला सांगू लागतो की हे घे, आता ही औषधं घ्यायची आहेत आणि शांत झोपायचं आहे. तेव्हा कला म्हणत असते की हो. आता कलाकडे शांत झोपण्याशिवाय पर्यायही नाही, कारण अद्वैतनं एवढी काळजी घेतली आहे ना तिची, त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कला मात्र आता आवरून तयार झालेली असते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो, तिच्याशी बोलत असतो. सगळा वेंधळेपणा करायचा. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र अद्वैत कलाला म्हणत असतो की मला असं वाटत होतं की हे जे काही आहे ना ते असं नाही होणार, पण खरंच, आणि ज्या आता काळजी घ्यायची आहे, अजिबात काही करायचं नाही, आणि मी सांगतोय ना त्या पद्धतीनं सगळं वागायचं आहे, असं इकडे अद्वैतनं सांगितलेलं असतं. आणि तो कलाला बोलत असतो फक्त आराम करायचा. आणि कला मात्र त्या क्षणी तिथं झोपी गेलेली असते. अद्वैतच्या लक्षात येतं खरे तर झोपी गेलेली आहे, हा दिवसभर एवढी दमलेली आहे ना, त्यामुळं झोपी तर जाणारच, हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं रोहिणी, अनामिका आणि नैना तिघीही बोलत असतात. रोहिणी म्हणत असते की काल जो साप दिलेला होता तो अनामिकानेच आपल्याला दिलेला होता, अनामिकानेच मदत केलेली आहे, असं ती नैनाला सांगत असते. मग आता रोहिणीचा पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे
की मला हे कळत नाही आहे की तुला राहुलने या घरात आणलं, तुला राहुलने इथे यायला मदत केलेली आहे, पण तुझा काय उद्देश होता, तू कशासाठी या घरात आलेली आहे, हे सगळं रोहिणी अनामिकाला विचारते. तेव्हा मात्र अनामिका पाहतच राहते. इकडे अद्वैत कलाची काळजी घेत आहे आणि कलाला तो म्हणत आहे की मला कळत नाही आहे की मी हिची काळजी एवढी का घेतोय, कारण कारण मी हिच्या जागी दुसरं कोण असं तर काळजी घेतली असती का. आणि अद्वैतला आता जाणीव होऊ लागलेली आहे की तो कलाच्या प्रेमात पडत चाललेला आहे. या गोष्टींची जाणीव इकडे अद्वैतला होत आहे. अद्वैत मात्र कलाकडे एकटक पाहत राहतो. आता नक्की अद्वैत काय करणार आहे, त्याच्या प्रेमाची कबुली कशी देणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.